संध्याकाळी रानामध्ये रूट राहण्याला गेलो आणि वापस येताना डायरेक्ट बिबट्याचा आडवा आला ना. तर कशी आहे पब्लिक, मी रवी शिंदे आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर तुमचा भाव आज दिवसभर इकडं तिकडं बोंबलत फिरला आणि संध्याकाळच्या टायमिंगला रानामध्ये रूट राहण्याला आलाय. म्हणजे विषय काय की ट्रॅक्टर गरम होणार नाही. पण चला आता तुम्हाला मी खरा विषय सांगतो. खरा विषय म्हणजे आपल्या ट्रॅक्टरच्या रोटरचा नट तुटलेला होता आणि आपल्याला बी तेवढंच पाहिजे. म्हणजे नट तुटलेला आहे सकाळी आणि मी घेऊन आलोय 6 वाजता. आपल्या मागत एक रोज नवीन कुटाणा, म्हणजे आपली डेटच घेतलेली त्यानं, म्हणजे रोज एक नवीन कुटाणा येणारच आपल्याकडं. मग नट जोडून घेतला आणि केलं आपलं डुगू 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 आणायला सुरू. मला एक समजत नाही राव, नेमकं ह्या भीडला बोलिलंय कोणी, नेमकं हे येतात कशामुळं, यांना लोकेशन कुठून भेटते तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा राव मला तुम्ही. हे पहा ना, आता मी रूटर हाणतोय पाठीमागं नुसते एकूण इकडे उडत पळा लागलेत नुसते इथं तर. आणि तुमच्या भावाला बघता बघता संध्याकाळ पण झाली होती ना. आता विषय का झाला, इथं इळाना घरी आणि दिव्यान दळण करी. मग शेवटच्या तासासोबत तुमच्या भावाचं रूटर पण हाण्यात झालेलं आहे सगळं. मग निघलं होतं घरी आणि घरी जाताना मग आपल्या लक्षामध्ये आलं की आपल्या इकडं सुटलेला आहे राव सध्या बिबट्या. आणि बिबट्या जर मग आपल्या समोरून आला की मी पळायचं कुंकड. इकडं पाहिलं की ऊस, इकडं पाहिलं की ऊस आणि मधात आपल्या डिझेलचा काटा लोवर पळलेला. म्हणजे ट्रॅक्टर घेऊन पळवतो, ट्रॅक्टरमध्ये डिझेल पण नाही. मग तसा काही विषय नाही बरं. तो बिबट्या आहे ना, तर तुमचा भाऊ वाघे भेट नाही भाऊ, मी त्याला डायरेक्ट आला समोरून ना तर पळवून जाईन मी. चला मग बिबट्या गिबट्या काय येत नाही, तुम्ही तेवढं फॉलो करून घ्या.